सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मी तुम्हाला छान मस्त आता संक्रांतीसाठी वडी करून दाखवते आहे तिळगुळाची। त्याच्यासाठी मी 150 ग्रॅम घेतले आहे तीळ। त्याला आधी शेकून घेतले, थंड केले, मग मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेतले। त्याचा कूट झाला आहे 2 वाट्या, बरोबर। आता शेंगदाणे घेतले 75 ग्रॅम, त्याला पण मी शेकून घेतलं जसं दाखवल्याप्रमाणे। मी शेकलेलं दाखवलं नाही, पण मी कूट करून घेतलेलं आहे। थंड गार होऊन झाल्यावर कूट करून घे। त्याच्यात 4 चमचे मी तीळ काढून घेतले आहे। आता मी पॅन ठेवला आहे गॅसवर, त्याच्यामध्ये मी 1 चमचा फक्त तूप टाकते, कारण तुमचा जर पाक परफेक्ट झाला, साखर न वापरता तुमची इतकी खुसखुशीत आणि सॉफ्ट आतून ओली अशी वडी राहील, पण ती 8 ते 10 दिवस खराब होणार नाही। तुम्ही पाकामध्ये चूक नका होऊ। पाक नाहीच आहे तो, म्हणजे असा 1 तारी 2 तारी वगैरे नाही। हा गूळ व्यवस्थित वितळायचा आहे। 1 चमचा तूप टाकून बघा मी किती छान वितळून घेतलेलं आहे। याच्यावर जे बबल्स येतात ना, ते मेन महत्त्वाचे आहे, त्याने तुमची वडी सॉफ्ट होते। बघा आता ह्या तीळ जो मी शेकून घेतला, बारीक करून घेतला, त्याच्या 2 वाट्या कूट झाला तो मी टाकला। पाऊण वाटी मी शेंगदाण्याचा कूट, जे की 75 ग्रॅम मी शेंगदाणे घेतले होते, प्रमाण परफेक्ट ठेवा। त्याच्यानंतर मी आता 4 चमचे जे तीळ काढले ते पण टाकून दिले आहे। आता याला छान थोडंसं असं घट्ट येईपर्यंत ठेवा, खूप जास्त नाही। वरतून 1 चमचा याच्यासाठी टाकायचं आहे की आतून मऊ राहते, ओली राहते ही वडी तुमची 8 ते 10 दिवस तर खरंच खराब नाही होणार। आणि तो एकदम छान असा सॉफ्टनेस जी येते ना, ती वेगळीच येते। असं फेटत राहायचं, जास्त वेळ फेटायचं नाही, नाही तर कडक होऊन जाईल वडी। जर तुम्हाला साखर घ्यायची आहे तर साखरेचं प्रमाण तुम्ही 2 वाट्याला 2.25 वाट्या साखर घेऊ शकता। तसं प्रमाण करा, म्हणजे गोडवा पण राहील। आता मी एका प्लेटला तूप लावून घेतलं, झालं आहे रेडी आहे मिश्रण। अगदी छोटा व्हिडिओ आहे, तुम्हाला झटपट होणारी ही आहे आणि ही वडी खरंच टिकते। आणि तुम्ही बनवून बघा तर तुम्हाला कळेल। बघा मी वरतून थोडंसं खोबरं किसून टाकलं आहे, बरेच जण नाही टाकत, शेकून टाका म्हणजे त्याला वास लागणार नाही। मी ओल्या खोबऱ्याचा थोडासा किस टाकलेला आहे। बघा आता मी कट करून दाखवते किती परफेक्शन आहे याच्यामध्ये। 5 ते 7 मिनटात तुमची वडी रेडी होते न चुकता। जर प्रमाण परफेक्ट ठेवाल, त्याच्यामध्ये तुम्ही पाकावर लक्ष द्याल। पाक मीन्स की मेल्ट केलेला गूळ, ते बबल्स येईपर्यंतच पाक तुम्ही कुठलाही कडक होऊ नका देऊ, नाही तर तुमची वडी कडक होईल। बघा मी कट करून दाखवलं आहे। आता 5 मिनिटांनी तुम्हाला सेटल झाली की वरतून आता मी हे खोबरं टाकलं म्हणून मी चमच्याने फिरवून घेते, कारण गरम आहे वडी। बघा आता मी त्याच्यामध्ये असं छान फिरवून घेतलं, म्हणजे पूर्ण खोबरं असं छान दिसतं वडीवर टाकलेलं। आता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही खरंच एक वेळा ट्राय कराल ना, तुम्हाला कळेल की वडी किती मऊ राहते आणि तुकडे पडत नाही। मऊ म्हणजे आतून मऊ राहते खाताना। बघा मी कट करून आता झाली, ती सेटल झाली, काढून दाखवते तुम्हाला। अगदी मस्त आतून बघा किती छान झालेली आहे, अगदी मऊ, सहजतेने तुटते, कडकपणा पण नाही आहे आणि तुकडे पण होत नाही आहे। म्हणून तुम्ही प्रमाण चुकू नका। दुसरी पण वडी काढून दाखवली मी बघा तुम्हाला, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आता या संक्रांतीमध्ये। तर तुम्ही मला सांगा ही रेसिपी कशी वाटली आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या। थँक्यू सो मच।